नमस्कार. आपण आहोत दक्षिण मुंबईच्या गिरगावामध्ये आणि गिरगावातील साहित्य संघ मंदिरामध्ये. मी एका भन्नाट कॅरेक्टरशी तुमची गाठ घालून देणार आहे. सर नमस्कार. 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 तुमचं काय नेमकं कॅरेक्टर आहे या नाटकातलं? मी या नाटकामध्ये एक रोबोटचं कॅरेक्टर करतोय, जे 2034 मधलं जे रोबोट आहे त्याचं कॅरेक्टर करतोय. जे किती अपडेट असेल ते कॅरेक्टर मी करतोय. अगं बाबो, 2034चं काय नेमकं नाटकाची काय थीम आहे, काय नाव आहे, काय तुम्ही सांगाल नाटकाबद्दल थोडक्यात? माणूस आता मशीन सोबत किती अटॅच झाले त्यावरती भाष्य करणारं नाटक आहे. जसं की आता आपण मोबाईलमध्ये एवढं अटॅच झालेलो असतो की आपल्याला कळतच नाही की आपण मोबाईलमध्ये किती गुंतलो आणि मोबाईलच्या आता आपण जवळजवळ आत जातोय, अशी परिस्थिती आता आपल्या माणसांवरती आलेली आहे. आणि मशीन आपल्याला कसं त्याचं जाळं पसरवत चाललंय याचा आपल्याला अंदाज पण येत नाहीये. उदाहरणार्थ आपण मोबाईलमध्ये आपण एखादी गोष्ट बोलल्यानंतर लगेच आपल्याला अपडेट येतात, यूट्यूबवरती अपडेट येतात किंवा फेसबुकवरती अपडेट येतात की आपण जो शब्द वापरतोय ते शब्द ते कसे ते आपल्याला ते अपडेट दाखवतं. यूट्यूबवरती आपण लिंक ओपन होते ऑटोमॅटिक. आपण एखादा शब्द टाकला की उदाहरणार्थ मला फेसबुकवर जायचं तर यूट्यूबवर सुद्धा फेसबुकची लिंक अशी येते. असे वेगवेगळे उदाहरणं हे या नाटकातून दाखवलेलं आहे. काय नेमका नाटकातून काय मेसेज द्यायचा आहे आणि ती थीमच्या बाबतीत काय तुम्हाला नेमकं प्रेरणादायी काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? माणूस हा भावनाशून्य होत चाललाय हळूहळू, आणि त्या भावनाशून्य झाल्यामुळे माणसाचं जे स्वतःबद्दलचं प्रेम आहे, स्वतःबद्दलचं जे स्वार्थ आहे किंवा जे इमोशन्स आहेत माणसाचे, ते माणूस हळूहळू हरवत चाललाय. आणि ते आता इमोशन हळूहळू मशीन कॅप्चर करते की काय अशी भीती आहे. आणि जर ते इमोशन मशीनने कॅप्चर केलं तर आपला विध्वंस हा पक्का आहे. मशीनच्या विळख्यामध्ये आहे माणूस, मोबाईलच्या जंजाळामध्ये अडकलाय. आणि अशा परिस्थितीत 2024 मध्ये सादर करणारं हे नाटक आणि हे कॅरेक्टर हे 2034ची भविष्यवाणी किंवा एक पुढची रूपरेषा प्रेक्षकांना सांगते. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद होता तुमच्या एंट्रीला आणि तुमच्या डायलॉगला. टाळ्या पडत होत्या, हशा पिकत होता. त्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत तुमच्या? ऍक्च्युली हे कॅरेक्टर मला 2 दिवसापूर्वी मिळालेलं आहे. बरं. आणि थोडी भीती होती मनामध्ये की काय होईल काय नाही ते. प्रत्येक एंट्रीच्या वेळी विंगेमध्ये स्क्रिप्ट घेऊन बसलो होतो आणि पुढे आता आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे याची तयारी होती. थोडीशी भीती होती, धाकधूक होती, कारण 2 दिवसापूर्वीच हे कॅरेक्टर मिळालं असल्यामुळे ती भीती होती. पण शेवटी रंगभूमी आहे आणि ते आपल्याला साथ देतेच दरवेळी, आणि तशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर मी निभावलं चांगलं पाहिजे. खूप छान परफॉर्मन्स होता तुमचा. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद.